नमस्कार मंडळी. आज नाश्त्यामध्ये बनवलेलं उपीट, जाड रवा वापरून केलेलं उपीट सुटसुटीत होतं छान असं. आता नाश्ता वगैरे झाला, मी लागले आहे जेवणाची तयारीला. रात्री मी भिजत घातले होते हरभरे, छान भिजले आहेत. हे कुकरला लावून घेते म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत मग हे शिजतील. आधीला ही भाजी खूप आवडते, हरभऱ्याची आमटी. तर तो म्हटलं मम्मी ही करा, आणि ह्याच्यासोबत चपाती किंवा भाकरी नको, त्याला भात खायचा आहे. म्हणजे चला करते तेच. आता याच्यात थोडंसं मीठ घालते शिजताना, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालते. आता याला शिजायला ठेवून 4-5 शिट्ट्या काढून घेऊ. आता मी आले हे कपडे सुकत घालायला. इथे गॅलरीमध्ये असंच म्हणजे सोफ्यावर चढूनच जावं लागतं. आता माझी इच्छा अशी आहे की ही फ्रेंच विंडो करायची, भिंत तोडायची वगैरे. पण आमच्या आहोंचं म्हणणं आहे की कशाला बिना कामाचं हे काम वाढवायचं. आता त्यांना तर काही इकडे जायला लागत नाही ना कपडे सुकत घालायला, मलाच उड्या मारून जावं लागतं. असो, प्रत्येक फॅमिलीमध्ये थोडेसे मतभेद असतातच. आता हे सगळं चालायचंच आणि याशिवाय संसार करण्यात मजा देखील नाही. सध्या सोशल मीडियावरती एक कपल आहे बघा, खूप व्हायरल होत आहेत त्यांचे व्हिडिओज, शॉर्ट्स, रील्स वगैरे, ज्याच्यामध्ये एक असं एकदम स्मार्ट मुलगा आहे, अगदी गोरा गोरा पान, आणि त्याची जी वाईफ आहे ती एकदम अशी ब्लॅक कलर आणि आफ्रिकन लोक कसे असतात त्या पद्धतीचे. आता इथे काळा गोरा असा काही मतभेद नाही आहे, पण ते इतके हॅपी आहेत ना दोघे, आणि छान अशी त्यांची रील्स असतात. तो जो मुलगा आहे तो तिची इतकी केअर करतो. ती जेवत असताना तिला भरवतो, तिच्या अंगावर जर सांडलं वगैरे तिथे पटकन पुसतो, इतकं तिची केअर करतो. आणि त्याच्यासोबत असे रील्स बनवलेले आहेत की ते पाहून दुसरे जण जेलस होत आहेत, दुसऱ्या ज्या गृहिणी आहेत तर त्या म्हणजे दिसायला सुंदर आहेत वगैरे, आणि तरी त्यांना अशी कामं करावी लागतात वगैरे, असं खूप फनी टाईपमध्ये ते व्हिडिओ आहेत. आणि खरं तर आता हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला पण वाटतं अरे हां, खरंच हा किती केअर करतोय. पण हे सगळं तात्पुरतं असतं, दिखावा असतो. सोशल मीडियावर जे काही दिसतं ते सगळं 100% खरं नसतं. मी असं नाही म्हणत आहे की ते लोक खोटे आहेत किंवा ते खोटं असं सगळ्यांना दाखवत आहेत, पण ते सगळंच खरं आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनाशी, आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे त्याच्याशी त्याचं कंपॅरिझन करणं हे तर खूपच वाईट. आणि सगळ्यात जास्त दुःखी आपण होतो ना, तर ते त्यामुळेच होतं की आपण कंपॅरिझन करतो. त्यामुळे या सगळ्या दिखाव्याला किती भुलायचं हे जास्तीने ठरवावं. नाहीतर तुमच्याकडे कितीही काही असे ना, तुम्ही कधीच समाधानी जगू शकत नाही. त्याची पानं आहेत ना खराब झालेली, ती तोड आणि याच्यातच टाक. हा गोकर्णाचा वेल मी लावलेला नाही, तो आपोआपच आलेला आहे. साईडने लाव, ग्रिलवरती लावूया म्हणजे असा चढेल ग्रिलवरती. छान सुंदर असं फूल आलेलं आहे. हे प्लाय वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. पाणी थोडंसं पडलं तरी पुसून घेते. चला, कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, शिजलाय हरभरा छान. आता एका बाउलमध्ये काढून घेते. जे पाणी आहे ना तेच आमटीसाठी वापरायचं, त्याची टेस्ट खूप छान येते. आणि आता याच कुकरमध्ये फोडणी देण्या अगोदर राईस लावून घेते, म्हणजे जोपर्यंत आपण फोडणी देतो ना तोपर्यंत भात देखील होईल. चला, आता इकडे कुकर लावून घेते आणि इथे लगेच आमटीला पण फोडणी देते. आणि याला जास्त काही आपल्याला मसाला वगैरे घालायची गरज नसते. गरम इतकं होतंय की असं वाटतं कधी फॅन खाली जाऊन बसावं. कढीपत्ता घालून, लसूण, हे खोबरं, थोडं मसाले घालूया. काळं तिखट, हळद आणि गरम मसाला. आणि ह्याच्यात घालून घेते. थोडे हे ठेवते मी चना चाट करायला संध्याकाळी. चणे ठेवते. चणे शिजताना आपण मीठ घातलं होतं थोडं, त्यामुळे आता अगदी थोडंसं घालते. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. बस, इतकी सोपी अशी ही आमटी आहे. आता याला एक उकळी काढून घ्यायची थोडंसं एकजीव होईपर्यंत. चणा तर शिजलेला आहेच, फक्त एक रस्सी उतरू द्यायची.
झाकून ठेवते. फायनली आता म्हटलं फॅन खाली बसावं, दारं खिडक्या लावून घेतल्या आणि पडदा वगैरे लावून अंधार केला घरात, म्हणजे थंड वाटेल. बसलेच होते तितक्यात मला हा कपड्यांचा ढिगारा दिसला. म्हटलं चला आता बसल्या बसल्या हे फोल्ड करून घेते कपडे. तर असं असतं आपलं, म्हणजे 2 मिनिट पण बसायचं म्हटलं तरी समोर काम दिसलं की ते कधी एकदा आवरून मग बसेल असं होतं. इथे आधी पण बसल्या टी व्ही पाहत, तर मध्ये मध्ये असं त्याची नौटंकी सुरू आहे. 5 ते 10 मिनिट लागतात, पण हे जर आपण असंच काम ठेवलं ना तर मग तो ढिगारा जो आहे ना तो असंच वाढत जातो. कालचे पण कपडे फोल्ड करायचे माझे राहिले होते, तर म्हटलं हे दोन्ही करून घेऊया. छान अशी तरी उतरलेली आहे पहा. आमटी रेडी झालेली आहे. आज मी असा विचार केलेला की फरशी वगैरे नको पुसायला, आज जस्ट मी झाडू मारते, थोडंसं शॉर्टकट करते. आणि पण नंतर मला असं व्हायला लागलं ना की सतत झाडू मारत राहत होते सगळीकडे, सतत असं थोडंसं असं म्हणजे धूळ वगैरे दिसत होती. मग एकदाच फरशी पुसून घेतली तेव्हा कुठे समाधान वाटलं. दुसरं एखादं काम बाजूला ठेवलं ना तरी परवडतं, पण फरशी पुसल्याशिवाय समाधान मिळत नाही. चला आता मस्त जेवण करून घेतो. आपण उद्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.